मी नाही तशी म्हणत शेवटी तिने दिलीच तिची बसी. पांढऱ्या बसीची चांगलीच चव घेतली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही सर्व मित्र एका अभ्यासिकामध्ये होतो. काही मुली पण होत्या. त्या अभ्यासिकामधल्या मुली आणि माझे मित्र यांच्यात काहीतरी होतं. सर्वांना प्रियकर आणि प्रियसी होती. तिथे फक्त मीच एकटा सिंगल होतो. आम्ही सर्व नोकरी पण करायचो आणि तिथून आल्यावर अभ्यासिकामध्ये जायचो. आमच्या सर्वांचं एकच लक्ष होतं, ते म्हणजे सरकारी नोकरी. बाकी मित्र तिथे फक्त त्यांच्या प्रियसीला भेटायला यायचे. मी तर मन लावून अभ्यास करत होतो, कारण मला ना कोणती प्रियसी होती ना कोणती मुलगी मला बोलत होती. माझं मन एकदम स्थिर होतं, फक्त अभ्यासाकडे. पण काही दिवसातच माझं मन पण भरकटलं होतं. जेव्हा आमच्या अभ्यासिकामध्ये एक नवीन मुलगी आली होती. तिचं नाव शुभांगी. तिचा पहिलाच दिवस होता अभ्यासिकामध्ये. जेव्हा ती आली, तिला बघून सर्व मुले अभ्यास सोडून तिलाच बघत होते. तिने जीन्स आणि काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता. तिचा चेहरा चमचम करत होता. ती येऊन माझ्याजवळ बसली आणि माझ्यासोबत बोलू लागली. मी तर खूपच आनंदी झालो होतो. 2-3 दिवसामध्ये माझी आणि शुभांगीची चांगलीच ओळख झाली होती. मी ठरवलं होतं की शुभांगीला प्रपोज करून टाकावं, कारण मला तर ती खूपच आवडली होती. मी शुभांगीला म्हणालो की सकाळी लवकर ये अभ्यासिकामध्ये, तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. शुभांगी लवकर आली. मी गुलाबाचा गुच्छ घेऊन उभा होतो. ती समोर येताच तिला म्हणालो, शुभांगी, आय लव्ह यू. तू मला खूप आवडतेस. शुभांगीने काहीच उत्तर दिलं नाही. मी शुभांगीचा हात धरला. ती म्हणाली, माझा हात सोड. मी तशी मुलगी नाही आणि परत मला प्रेमाचं काही नको बोलू. 2 दिवस तर शुभांगी माझ्यावर नाराज होती. रविवारी मी शुभांगीला अभ्यासिकाच्या मालकासोबत बघितलं होतं. शुभांगी त्याच्या मागे बाईकवर होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा शुभांगी अभ्यासिकामध्ये आली, तेव्हा मी तिला म्हणालो, शुभांगी, तू तशी नाही मग काल अभ्यासिकाच्या मालकासोबत काय करत होती? आता शुभांगीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. ती मला म्हणाली, प्लीज कोणाला सांगू नको. मी तिला म्हणालो, माझ्याकडे आता तुमचे फोटो आहे, मी सर्वांना दाखवतो. शुभांगी म्हणाली, असं नको करू. मी शुभांगीला म्हणालो, चल माझ्यासोबत, मला तुझा थोडा वेळ पाहिजे. शुभांगीला घेऊन मी रूमवर गेलो आणि अगोदर ती मला म्हणाली होती की मी नाही तशी, पण आता तिने मला रूमवर 2 तास मी शुभांगीसोबत पांढऱ्या बसीची चांगलीच चव घेतली होती. शुभांगीला मी म्हणालो, जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा मला भेटायला यायचं. थोड्या दिवसांनी शुभांगी मला म्हणाली, मला आता तुझ्यावर प्रेम झालं आहे. मी तिला म्हणालो, पण आता मला तुझ्यावर प्रेम नाही. तू फक्त मला भेटायला येत जा जेव्हा मी तुला बोलवेल तेव्हा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.